राज्यभरातील पीक विमा भरलेल्या सर्व शेतकऱ्यांना अखेर मोठा चांगलाच दिलासा मिळाला असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की आता पूर्णपणे रक्कम शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती सुद्धा जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो कसलीच काळजी किंवा कसलीच चिंता करण्याची गरज नाही, कारण की आता रक्कम पूर्णपणे बँकेच्या खात्यावरती सुद्धा सोडण्यात आलेली आहे। त्या संबंधित जिल्ह्याची यादी सुद्धा आपल्याकडे आलेली असून त्या जिल्ह्यात जर तुम्ही पात्र राहत असाल तर रक्कम पूर्णपणे बँकेच्या खात्यावरती सोडण्यात आलेली आहे। त्यामुळे कसलीच काळजी किंवा कसलीच चिंता करू नका। फक्त आता जिल्ह्याची यादी समोर आलेली आहे, ती जिल्ह्याची यादी पुढे बघत चला। कोणत्या जिल्ह्यामध्ये रक्कम पूर्णपणे जमा होणार, तुमच्या जिल्ह्याचं नाव या यादीमध्ये आहे का, ती यादी सुद्धा चेक करणं अत्यंत आवश्यक आहे। यादीमध्ये जर नाव असेल तर रक्कम पूर्णपणे बँकेच्या खात्यावरती सुद्धा जमा होणार आहे। त्यामुळे कसलीच काळजी किंवा कसलीच चिंता करण्याची गरज नाही म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की आता पीक विमा पूर्णपणे बँकेच्या खात्यावरती सुद्धा जमा झालेला आहे। त्यामुळे खाते चेक करणं अत्यंत आवश्यक आहे। जर तुमच्या बँकेच्या खात्यावरती रक्कम जमा झालेली नसेल तर तुम्ही ही कामे लवकरात लवकर करून घ्या। बघा, यामध्ये सर्वात पहिले काम आहे व्हीके नंबर। बघा, व्हीके नंबर जर तुमच्याकडे असेल तर रक्कम पूर्णपणे बँकेच्या खात्यावरती जमा होण्याचा मार्ग मोकळा होतो, जेणेकरून तुमच्या बँकेच्या खात्यावरती डीबीटी संलग्न बँकेच्या खात्यावरती व्हीके नंबर असल्याचा रक्कम पूर्णपणे जमा होईल। त्यामुळे लवकरात लवकर ई-केवायसी करून घेणे अत्यंत आवश्यक आहे। व्हीके नंबर असेल तर लवकरात लवकर ई-केवायसी करून घ्या, जेणेकरून तुमच्या बँकेच्या खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा होईल। बघा, पीक विमा पूर्णपणे शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती सुद्धा जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो कसलीच काळजी किंवा कसलीच चिंता करण्याची गरज नाही म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की आता रक्कम पूर्णपणे जमा होण्यास सुद्धा सुरुवात झालेली आहे। जे शेतकरी पात्र आहेत अशा शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे, कारण की रक्कम पूर्णपणे आता जमा होण्यास सुद्धा सुरुवात झालेली आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो 2 ते 3 वर्षाचा पीक विमा शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती जमा केला जाणार आहे। त्यामार्फत मोठा आर्थिक दिलासा मिळाल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे। रक्कम पूर्णपणे आता खात्यावरती सुद्धा जमा झालेले आहे। 3 दिवसात पूर्णपणे शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती बघा 3 दिवसात रक्कम पूर्णपणे आता जमा केली जाणार आहे। कोणकोणते 3 दिवस आहेत ती 3 दिवसाची यादी सुद्धा आपण पुढे बघणार आहोत। त्यामुळे फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चला, जेणेकरून तुम्हाला महत्त्वपूर्ण व ताजे अपडेट कळेल। बघा, आताच आपल्याकडे आलेल्या माहितीनुसार सध्या पाहायला गेलं तर रक्कम पूर्णपणे आता या 15 जिल्ह्यांमध्ये वाटपास सुद्धा सुरुवात झालेली आहे। 15 जिल्ह्याची यादी आपण पुढे बघणार आहोत। म्हणजे बघा, आता बीड, जालना, परभणी, हिंगोली, अमरावती, अकोला, वाशिम, बुलढाणा, पुणे, लातूर, सातारा, सोलापूर। बघा, या जिल्ह्यांमध्ये पूर्णपणे रक्कम सुद्धा वाटपास सुरुवात झालेली आहे। त्यामुळे कसलीच काळजी किंवा कसलीच चिंता करण्याची गरज नाही म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की आता रक्कम पूर्णपणे या जिल्ह्यामध्ये वाटपास सुद्धा सुरुवात झालेली आहे। जे शेतकरी पात्र आहेत बघा, पुणे जिल्ह्यामध्ये पूर्णपणे रक्कम सुद्धा वाटप झालेली आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो कसलीच काळजी किंवा कसलीची चिंता करू नका। फक्त आता तुम्ही ही कामे केलेली आहे, किती कामे कोणती आहे ती 2 ते 3 मिनिटांमध्ये पूर्णपणे समजून घेणार आहोत। त्यामुळे फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चला, जेणेकरून तुम्हाला महत्त्वपूर्ण असं अपडेट कळेल। बघा, यामध्ये बघू शकता आता पीक विमा। बघा, पीक विमा पूर्णपणे खात्यावरती सुद्धा जमा झालेला आहे। त्यामुळे कसलीच काळजी किंवा कसलीच चिंता करण्याची गरज नाही। बघा, कोणकोणत्या वर्षीचा गत वर्षीचा पीक विमा पूर्णपणे जमा झालेला आहे, म्हणजेच की खरीप हंगाम असेल किंवा बघा की रब्बी हंगामाचा पीक विमा आहे, तर बघा शेतकरी मित्रांनो दोन्ही हंगाम एकत्रपणे बँकेच्या खात्यावरती जमा सुद्धा झालेला आहे। म्हणजेच की एकत्रपणे दोन्ही हंगामाचा रक्कम पीक विमा रक्कम पूर्णपणे आता खात्यावरती सुद्धा सोडण्यात आलेली आहे। त्यामुळे कसलीच काळजी किंवा कसलीची चिंता करू नका। फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चला, जेणेकरून तुम्हाला महत्त्वपूर्ण व ताजे अपडेट केले। बघा, यामध्ये पूर्णपणे रक्कम सुद्धा खात्यावरती सोडण्यात आलेली आहे, म्हणजेच की रक्कम पूर्णपणे आता जमा सुद्धा झालेली आहे। त्यामुळे कसलीच काळजी किंवा कसलीच चिंता करू नका। यामध्ये बघा पहिला जिल्हा आहे म्हणजे की पुणे जिल्हा। बघा, पुणे जिल्ह्याबद्दल पूर्णपणे असं अपडेट आलेलं आहे। पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती पूर्णपणे रक्कम सुद्धा जमा झालेली आहे। त्यामुळे कसलीच काळजी किंवा कसलीच चिंता करण्याची गरज नाही, कारण की आता रक्कम पूर्णपणे खात्यावरती सुद्धा जमा झालेली आहे। त्यामुळे जे शेतकरी पात्र आहेत अशा शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळाल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे, कारण की आता रक्कम पूर्णपणे बँकेच्या खात्यावरती सुद्धा सोडण्यात आलेली आहे। शेतकरी मित्रांनो जर तुम्ही पात्र शेतकरी असाल तर रक्कम पूर्णपणे जमा सुद्धा झाली आहे, कारण की रक्कम पूर्णपणे वाटप सुद्धा झालेली आहे। बघा, वाटप सुद्धा झालेले आहे। पाथर जिल्ह्यामध्ये पूर्णपणे रकमेचं वाटप झालं असून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मोठा फायदा झाला असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की रक्कम पूर्णपणे वाटप सुद्धा झालेली आहे पाथर जिल्ह्यामध्ये। बघा, या पाथर जिल्ह्याची यादी आपण पुढे बघणार आहोत। पाथर जिल्ह्यामध्ये बघा पुणे जिल्ह्याचं प्रथम नाव येतं, म्हणजे की जर तुम्ही पुणे जिल्ह्यातील रहिवासी असाल तर रक्कम पूर्णपणे बँकेच्या खात्यावरती सुद्धा जमा केली जाणार आहे। यामार्फत मोठा आर्थिक दिलासा मिळाल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे, कारण की आता रक्कम पूर्णपणे बँकेच्या खात्यावरती सुद्धा सोडण्यात आलेली आहे। जे शेतकरी पात्र आहेत अशा
शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा, मोठा आर्थिक फायदा झाला असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की आता रक्कम पूर्णपणे बँकेच्या खात्यावरती सुद्धा सोडण्यात आलेली आहे. पूर्णपणे आता खात्यावरती सुद्धा जमा झालेली आहे. पात्र जिल्ह्याची यादी सुद्धा आपण लगेच बघणार आहोत. म्हणजे या यादीत जर तुमच्या जिल्ह्याचं नाव आहे तर चेक करून घेणे अत्यंत आवश्यक आहे. चेक केल्यावर तुम्हाला संपूर्ण माहिती कळेल बघा. संपूर्ण माहिती कळेल. यामध्ये बघा पूर्णपणे आता रक्कम सुद्धा वाटप सुद्धा सुरुवात झालेली आहे. म्हणजे की शेतकरी मित्रांनो, तुमच्या बँकेच्या खात्यावरती पूर्णपणे रक्कम सुद्धा जमा झालेली आहे. त्यामुळे कसलीच काळजी किंवा कसलीच चिंता करण्याची गरज नाही. फक्त ही 2 कामे लवकरात लवकर करून घ्यायची. यामध्ये पहिलं काम आहे म्हणजे की तुमचा व्हीके नंबर काढणे. व्हीके नंबर काढलेला असेल बघा, व्हीके नंबर काढला असेल तर रक्कम पूर्णपणे आता जमा झाली बघा. जमा झाली असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की आता रक्कम पूर्णपणे बँकेच्या खात्यावरती सुद्धा जमा झालेली आहे. त्यामुळे कसलीच काळजी किंवा कसलीच चिंता करू नका. फक्त आता तुम्ही ही कामे लवकरात लवकर करून घ्या, जेणेकरून तुम्हाला महत्त्वपूर्ण असं अपडेट कळेल बघा. अपडेट कळेल. त्यामुळे तुम्ही जर पात्र शेतकरी असाल तर रक्कम पूर्णपणे बँकेच्या खात्यावरती सुद्धा सोडण्यात आलेली आहे. त्यामुळे कसलीच काळजी किंवा कसलीच चिंता करण्याची गरज नाही, कारण की रक्कम पूर्णपणे आता बँकेच्या खात्यावरती सुद्धा जमा केली जाणार आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, आपण जर पात्र शेतकरी असाल तर रक्कम पूर्णपणे बँकेच्या खात्यावरती सुद्धा सोडण्यात आलेली आहे. त्यामुळे जर तुम्ही पात्र शेतकरी असाल तर लवकरात लवकर विकी नंबर असेल किंवा तुमचा फार्मर आयडी असेल, फार्मर आयडी न काढलेल्या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर ई-केवायसी करून घेणे अत्यंत आवश्यक बघा. यामध्ये बघा ई-केवायसी बघू शकता. ई-केवायसी करणं अत्यंत आवश्यक आहे. ई-केवायसी केली असेल तर रक्कम पूर्णपणे बँकेच्या खात्यावरती सुद्धा जमा झालेली आहे. म्हणजे की जे शेतकरी पात्र आहेत बघा, अशा शेतकऱ्यांना मोठा फायदा, मोठा आर्थिक दिलासा बघा मिळाला, कारण की आता रक्कम पूर्णपणे बँकेच्या खात्यावरती सुद्धा जमा झालेली आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर पात्र शेतकरी असाल तर लवकरात लवकर व्हीके नंबर असेल, तुमचं फार्मर आयडी असेल, लवकरात लवकर काढून घेणे अत्यंत आवश्यक आहे. काढली तर रक्कम पूर्णपणे बँकेच्या खात्यावरती जमा होणार आहे. त्यामुळे कसलीच काळजी, कसलीच चिंता करू नका. आता तुम्हाला कोणताच व्हिडिओ बघायची गरज नाही, कारण की आता या व्हिडिओमध्ये आपण पूर्णपणे माहिती असं जाणून घेतलेली आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, कसलीच काळजी किंवा कसलीच चिंता करू नका. आता फक्त आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका, जेणेकरून तुम्हाला महत्त्वपूर्ण ताजं अपडेट कळेल बघा. आपल्या चॅनलवरती रोजच्या रोज ठळक महत्त्वपूर्ण बातमी असेल किंवा पीक विमा, नमो शेतकरी योजना, PM किसान योजना किंवा शेती विषयी संपूर्ण महत्त्वपूर्ण असं अपडेट आपल्या रोजच्या रोज चॅनलवरती टाकत असतो. त्यामुळे पटकन लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला ऑलवर ती प्रेस करून टाका, जेणेकरून तुम्हाला महत्त्वपूर्ण ताजं अपडेट रोजच्या रोज बघायला मिळेल. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा. तालुका व जिल्हा नक्की कमेंट करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपल्या तालुक्याबद्दल व जिल्ह्याबद्दल नक्की अपडेट घेऊन येण्याचा प्रयत्न करत राहू. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा. तुमच्या प्रतिक्रिया काय आहे व्हिडिओबद्दल तेही नक्की सांगा. भेटत राहू अशा नवीनसोबत रोजच्या रोज ठळक महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी लगेच चॅनलला सबस्क्राईब करून टाका, जेणेकरून तुम्हाला रोजच्या रोज ठळक महत्त्वपूर्ण अपडेट कळेल. भेटत राहू अशांसोबत. जय महाराष्ट्र.